जीवनाचा उद्देश. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे. आपण या जगात का आलो आहोत? आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आपण फक्त खाणे, झोपणे, कमवणे आणि मरणे यासाठीच जन्माला आलो आहोत का? जर हेच एकमेव ध्येय असते तर माणूस आणि प्राणी यांच्यात काय फरक उरला असता? मानवाला बुद्धी देण्यात आली आहे. आपल्याला विचार करण्याची शक्ती आणि चांगले वाईट यातील फरक ओळखण्याची क्षमता देण्यात आली आहे. हे सर्व काही उद्देशाशिवाय असू शकत नाही. हे जग ध्येयाशिवाय आहे का? सूर्य वेळेवर उगवतो, मावळतो, दिवस रात्र होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, पण आपल्याला जाणवत नाही. तर हे सर्व काही योजनेशिवाय घडू शकते का? प्रत्येक गोष्टीची निर्मिती एका उद्देशाने केली गेली आहे. मग मानव जो सर्व सृष्टीतील सर्वोत्कृष्ट आहे, तो उद्देशाशिवाय कसा असू शकतो? मानवाचा खरा उद्देश पवित्र कुराणमध्ये अल्लाह म्हणतो, मी जिन्न आणि मानवांना केवळ माझ्या उपासनेसाठी निर्माण केले आहे. उपासना म्हणजे केवळ प्रार्थना करणे नव्हे. उपासनेचा अर्थ असा आहे, अल्लाहला एक मानणे, स्वतःला समर्पित करणे, केवळ त्याच्याकडेच मदत मागणे, त्याने दाखवलेल्या मार्गावर चालणे. थोडक्यात सांगायचे तर जीवनाचा खरा उद्देश एकाच सत्य, निराकार आणि अद्वितीय ईश्वराची उपासना करणे हा आहे. उपासना का आवश्यक आहे? कारण ज्याने आपल्याला निर्माण केले आहे त्यालाच आपल्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे हे सर्वोत्तम ठाऊक आहे. जेव्हा कोणी मशीन बनवते तेव्हा ते सोबत त्याचे मॅन्युअल देखील देते. त्याचप्रमाणे ज्याने मानवाला निर्माण केले त्याने आपल्याला मार्गदर्शन देखील दिले आहे. प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याद्वारे आपल्याला अंतिम मार्गदर्शन मिळाले. त्याने आपल्याला कसे जगायचे, कसे बोलायचे, व्यवसाय कसा करायचा, कुटुंब कसे चालवायचे आणि आपल्या ईश्वराला कसे प्रसन्न करायचे हे शिकवले. जीवन ही एक परीक्षा आहे. हे जग आपले कायमचे घर नाही, हे परीक्षेचे ठिकाण आहे. येथे प्रत्येक गोष्टीची नोंद केली जात आहे, प्रत्येक शब्द, प्रत्येक हेतू आणि प्रत्येक कृती. एक दिवस असा येईल जेव्हा आपल्याला आपल्या ईश्वरासमोर उभे राहावे लागेल. त्या दिवशी पैसा, पद किंवा प्रसिद्धी काहीही कामाला येणार नाही. जे महत्त्वाचे ठरेल ते म्हणजे खरा विश्वास, चांगली कर्मे, ईश्वराप्रती निष्ठा. जर जीवनाचा उद्देश फक्त पैसा असता जर उद्देश फक्त पैसा असता तर श्रीमंत लोक जगातील सर्वात आनंदी राहिले असते. पण वास्तव हे आहे की अनेक श्रीमंत लोकही अस्वस्थ आहेत. खरी शांती मनात तेव्हाच येते जेव्हा माणूस आपल्या निर्माणकर्त्याला ओळखतो. शांती तेव्हा मिळते जेव्हा माणसाला समजते, मी एकटा नाही, माझा पालनकर्ता मला पाहतो आहे. त्याला माझे प्रत्येक दुःख माहीत आहे आणि तोच मला आधार देणारा आहे. नीतिमान जीवन म्हणजे काय? जीवन असे असावे की आपली कमाई प्रामाणिक असावी, आपले शब्द सत्य असावेत, आपले हृदय स्वच्छ असावे, आपण इतरांसाठी उपयुक्त ठरावे, आपली प्रत्येक कृती ईश्वरासाठी असावी. हेच खरे यश आहे. परलोकाची तयारी आपण येथे कायमचे राहणार नाही. मृत्यू हे वास्तव आहे. शहाणा माणूस तोच आहे जो आजपासूनच तयारी करतो. दररोज स्वतःला विचारा, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी तयार आहे का? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जीवनाचा उद्देश केवळ श्वास घेणे नाही. जीवनाचा उद्देश आपल्या पालनकर्त्याला ओळखणे, त्याच्यावर प्रेम करणे, त्याची इबादत करणे आणि त्याच्याकडे परत जाण्यासाठी तयारी करणे हा आहे. अल्लाह आपल्याला आपला खरा उद्देश समजून घेण्याची क्षमता देवो, आपल्याला खरा विश्वास प्रदान करो आणि त्याला आवडणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी आपले मार्गदर्शन करो. आमीन.